अच्छा के लिए फाइनल में आ रही। आइए आपकी पूरी टीम आइए ना, प्राइज डिस्ट्रीब्यूशन करते हैं। देखिए आपको भी जाना है, हमको भी जाना है, जल्दी आइए। टीम तीनों ब्रावो टीम को लेके। जबीर भाई आओ ना, आप भी टीम लेके बोलो ना सबको। खेलते वक्त कैसे एक साथ आते हो, आ जाओ ना। 9 प्लेयर तो भी दिखाने। जावेद आना टीमला, आना ये। अच्छा के लिए, सभी के लिए, ऑर्गेनाइजर टीम के लिए एक बार तालियां जोरदार बजाइए। सर्वात पहिले आपण सन्मान करूया तिन्ही पंच, अशरफ मेमन, धीरज मोरे आणि समीर खान या आपण अगदी सन्मानित करण्यात येईल। सन्मान चिन्ह देण्यात येईल। तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। आनंदजी धोडी साहेबांना मी विनंती करेल, तिन्ही पंचांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे। आनंदजी धोडी सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिन्ही पंचांसाठी। सुरेख कामगिरी पंचांची आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये। मॅन फ्रॉम मुनबाट धीरज मोरे सर, मॅन फ्रॉम बोईसर अशरफ मेमन सर, आणि पुन्हा एकदा बोईसरचा एक सर्वात पहिली अगदी अशरफ मेमन आहे। आणि आनंद साहेबाचे चांगले मित्र देखील आहेत। आणि आता मात्र समीर खान बिट्टूसाठी एकदा टाळ्या जोरदार होते। ऑफिशियल पंच अंडरम बॉक्स क्रिकेटचा आपल्याला कोण पहिला पाहायला मिळाला असेल तर समीर खान। त्यानंतर ओम साई स्पोर्ट्स यूट्यूब टीमला मी विनंती करेल, या आपण आपलं सन्मान केलं जाईल मुख्य व्यासपीठावर। घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता। तो यूट्यूब लाईव्ह चॅनल ब्रँड ऑफ सरावली, ब्रँड ऑफ बोईसर, ओम साई स्पोर्ट्स, धीरज यांच्या शुभ हस्ते ओम साई स्पोर्ट्स सन्मानित करण्यात येईल। मंडप डेकोरेटर्स जबीर भाई आइए, जोरदार तालियां मंडप डेकोरेटर्स के लिए। भरत धोडी यांच्या शुभ हस्ते धन्यवाद। आणि गेले 3 दिवस आमचा जो गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, आमचे डीजे मास्टर, या डीजे मास्टरला सन्मानित करण्यात येईल। राहुल धोडी, मातोश्री डीजे, जोरदार तालियां मातोश्री डीजे के लिए, कडक साउंड क्वालिटी। राहुल धोडी यांना विनंती करेल, या आपण आपले शुभ हस्ते मातोश्री डीजे सन्मानित करण्यात येईल। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डीजे मास्टर। यस जनरेटर गौरेश जनरेटर आपल्याला पाहायला मिळालं, बघू शकतात आपण। सन्मानित करण्यात येणार आहे गौरेशला देखील। जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या। अजून कोण आहे का? पल्ली भाऊला देखील सन्मानित करण्यात येईल। अंडरम बॉक्स क्रिकेट पालघर असोसिएशनचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत। दशरथ धोडी यांच्या शुभ हस्ते, जुने जाणते क्रिकेटर आहेत, अगदी पल्ली भाऊच्या विरोधात कित्येक वेळा खेळले असतील, आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित करण्यात आहे। बक्षीस वाटायचं ना, चला जाऊया आपण बक्षीस। उत्कृष्ट आवाज देणारे आमच्या प्रीतम भाऊ यांचे यांना सन्मान देण्यासाठी मी गोरी काझा यांना बोलवतो। येस, आता जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे। सर्वात पहिले तर मॅन ऑफ द मॅच, शेवटचा मॅचचा
जबीर गेंदबाजी और बल्लेबाजी दोनों की मैन ऑफ द मैच के लिए आना है। फाइनल का मैन ऑफ द मैच जबीर। देवेंद्र ठाकूर यांना मी विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हेडफोन दिले जातील। प्रकाश मोबाईल गॅलरी आम्ही उद्या देऊ नक्कीच, आता सध्या सन्मान चिन्ह देत आहेत, उद्या आम्ही देऊ हेडफोन जबीरला। जबीर मॅन ऑफ द मॅच। त्यानंतर जाऊया आपण बेस्ट फिल्डरकडे। अगदी या स्पर्धेमध्ये खूप चांगली फिल्डिंग केली, परंतु संघ कुठे ना कुठे फायनलमध्ये नाही पोहोचू शकला। कोण असेल बेस्ट फिल्डर? चांगली फिल्डिंग केली, ब्रावो। या आपण बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेतला, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, ब्रावो। आणि मी विनंती करेल दिलीप साहेबांना मी विनंती करेल, दिलीप भवर साहेबांना मी विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या होऊन जात्या। ब्रावोसाठी कडक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली स्पर्धेमध्ये। शूज पण आहेत, सर्व आहे, आणि धीरज सिंग यांच्याकडून हे शूज आहेत। यस ब्रावो, 2 मिनट, थैंक यू डीजे मास्टर, जुड़ जाएंगे हमारे साथ। ब्रावो, कहीं ना कहीं रन कम थे और ओवर तक की 2 बाउंड्री सेमीफाइनल में, क्या कहेंगे? हम लोग थोड़ा ज़्यादा घाई कर दिया और मैं ज़्यादा थ्रो फेंकने के लिए बोलने गया, इसके लिए हम लोग का बेस्ट फील्डर भुवर ज़्यादा थ्रो घाई करने के चक्कर में थ्रो बाहर फेंक दिया। जबीर का विकेट लेने की कोशिश में थे। जबीर भाई का विकेट मेन था, हम लोग सोचे जबीर भाई का विकेट लेंगे तो मैच हम लोग जीत सकते हैं। कैसा लगा यहाँ पे खेलकर, सेमीफाइनल तक पहुँचे? बहुत अच्छा टूर्नामेंट था और हम लोग बहुत दिन बाद सेमीफाइनल में गए। अगली टूर्नामेंट आपके लिए बेस्ट ऑफ लक। अब देखा जाए, अच्छे खेल रहे बच्चे लोग, आगे फ्यूचर अच्छा है, अच्छी टीम नजर आती हुई युवा टाइगर। उसके बाद चलते हम बेस्ट बॉलरकडे जाऊया। काय वाटते बेस्ट बॉलर कोण असेल? विकेट आहेत, विकेट त्याचे आहेत, कोणाला काय वाटते? 5 विकेट आहेत, जास्त विकेट नाही घेतलेत, 5च घेतलेत, परंतु इकॉनॉमी सांभाळले। जावेद, या आपण जावेद शेख फिरकीचा जादूगर, बोईसर पैकर, बादशाह 11 का ये गेंदबाज गोरिकत झाला। मी विनंती करेल की या आपण आपल्या शुभ हस्ते जावेदला देण्यात येते बेस्ट बॉलर, आणि सिंग साहेबांकडून शूज देखील पाहायला मिळत आहेत। यस जावेद, जब भी आता है गेंदबाजी पर मैं बोलता हूँ, ऐसा कोई गेंदबाजी नहीं है टेनिस क्रिकेट में। जावेद, अभी भी याद है मुझे वो 2 ओवर में ही था कमेंट्री के लिए फसल के मैदान पर, जहाँ पे 2 ओवर दोनों मेडन फेंके थे। राज बताइए उस 2 ओवर मेडन फेंकने का। तो फील्डर बहुत अच्छे थे और पैराडाइज टीम थी, बहुत नाम है उसका टीम का, पता है आपको। और कैसा लगा यहाँ पे खेलकर? ज़्यादा बात नहीं करते, गेंद से बात करते। जावेद थे बेस्ट बॉलर। अब चलते बेस्ट बॅट्समन की ओर। बेस्ट बॅट्समन आहे, काही थोड्या वर धावा देखील होत्या, परंतु टॉप 4 मध्ये गेलेल्याला आपण दिलाय चान्स। कोणी जे पराभूत झाले त्यांनी राग नको मानून घेऊ, परंतु धावा 55 ते 60 आहेत त्याच्या। कोण असेल असा? 55-60 धावा आहेत। जबीरच्या तर खूप आहेत, जबीरच्या 78-80 आहेत। आई या 4 टीम मधून एक आहे, तो फायनल मध्ये पण गेलाय,
बोईसर पेकर टीमचा अजान ठरतोय बॅट्समन. या ये देखिए ये खुशी खरीदने से नहीं मिलती. राजन सिंग यांना मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते अजानला देऊया बेस्ट बॅट्समन सरपंच चषक 2026. सभी सोचते काश हमें मिले, लेकिन मिलने के लिए कुछ करना पड़ता है. बाजार में ये ट्रॉफी आपको खरीद के मिल जाएगी, लेकिन वो घर में आप रखोगे तो इज्जत नहीं रहेगी. ये देखिए ये इज्जत मिलती है जब आप मैदान में कुछ करते हो. जोरदार तालियां राजन सिंह के लिए. ये ना पैसे कीमत नहीं है, ये आदमी का स्टेटस है. ये आदमी का स्टेटस है इसी जगह पे. अजान 2 मिनट देना है, दे दे. थैंक यू डीजे मास्टर. कैसा लगा खेलने के बाद इस ग्राउंड पर इस टूर्नामेंट में पहली बार फाइनल में पहुंचे थे. फाइनल में थोड़ा परफॉर्मेंस खराब रहा, क्या कहेंगे? अच्छा लगा और मुझे खुद ही यकीन नहीं हो रहा है मेरे को बेस्ट बैट्समैन मिला. वो लग रहा है क्योंकि पहली बार मेरा हाथ पैर कांप रहे. आदत गिर जाएगी, आहिस्ता आहिस्ता आपको मिलने लगेगा. कौन सा ऐसा बल्लेबाज है अंडरम में जो आपको पसंद है? जब्बीर खानी पसंद है बस. तो जब्बीर जैसा ही खेलना पड़ेगा. बेस्ट लगा अगले मैच के लिए. ये थे बोईसर पॅकर्स के अजान बेस्ट बॅट्समन. आता मात्र आपण जाऊया 4थ्या क्रमांकाच्या बक्षिसाकडे. 4था क्रमांक दिला जाईल टीम धोडीपूजा फायटर धोडीपूजा टीमला. धोडीपूजा टीम या ना. फायटर धोडीपूजा कॅश प्राइज असेल आणि ट्रॉफी असेल. कॅश प्राइज 5000 आणि ट्रॉफी. आणि आम्ही मान्यवरांना विनंती करेल राहुल धोडी आणि देवेंद्र ठाकूर यांना मी विनंती करेल या आपण. राहुल धोडी आणि देवेंद्र ठाकूर. आइए फाइटर धोडी पूजा ए टीम. कॅश प्राइज 5000 आणि आपण पाहू शकतात सुंदर ट्रॉफी. जोरदार झाला पाहिजे. ऑर्गनायझर टीम आपल्याला पाहायला मिळते. थैंक यू डीजे मास्टर. अरे कैप्टन आइए ना. कमल. यस कैप्टन जुड़ते हुए हमारे साथ. कमल अच्छा खेले थे, रन भी थोड़े कम और लेकिन ठीक ठाक थे. फील्डिंग मिस हुई, क्या करेंगे? खेलना तो अच्छा चाहते थे, अपने गांव में जितना भी चाहते थे पर हो नहीं पाया. नेक्स्ट ईयर हम लोग कोशिश करेंगे और अच्छा खेलेंगे, जीतेंगे. यस देखा जाए तो इस ग्राउंड पर अभी भी आने वाली 2 टूर्नामेंट है, उसमें अच्छा परफॉर्मेंस करने का प्रयास रहेगा. कौन सा ऐसा खिलाड़ी था जिसे आप मिस करे थे, जो नहीं था? प्लेयर्स तो हमारे ऑलमोस्ट सारे थे, बट अभी हमारे मोस्ट ऑफ प्लेयर्स ऐसे हैं कि टच में नहीं है, जॉब पे रहते हैं, ड्यूटी पे रहते हैं. तो अभी नेक्स्ट टाइम हम लोग और कोशिश करेंगे, खेल के अच्छा करके जीतेंगे. सारे प्लेयर्स थे, इन्हीं में हम अच्छा परफॉर्मेंस देके खेलेंगे आगे. बेस्ट लक दूंगा आपको अगले टूर्नामेंट के लिए. ये थे कैप्टन धोडी पूजा फाइटर ए टीम के. चलते थर्ड प्राइज की ओर. दशरथ धोडी आणि भरत धोडी यांना मी विनंती करेल या आपण आपल्या शुभ हस्ते थर्ड प्राइज दिलं जाईल युवा टाइगर टीमला. थर्ड प्राइज या. आइए सभी आइए. युवा टाइगर टीम. दर्शक भी आए तो भी चलेगा, स्टेज बहुत बड़ा है. 5000 कैश प्राइज और ट्रॉफी. ये देखिए ये ऐसे आने चाहिए. 9 प्लेयर खेलते तो ट्रॉफी लेने के लिए हार जीत लगी रहती है, उसमें क्या है. आज हारे कल जीतेंगे, मैदान में उतरेंगे तभी तो जीतेंगे. तालियां बजनी चाहिए जोरदार युवा टाइगर के लिए. हारी भी तो अच्छी टीम के साथ आ रही है. पैराडाइज बोईसर टीम बड़ा नाम है अंडरम बॉक्स क्रिकेट में. सेमीफाइनल पर्यंत प्रवास खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. और टीम के कैप्टन हमारे साथ जुड़ जाएंगे. ब्रावो. थैंक यू डीजे मास्टर. ब्रावो अच्छा खेले. आखिर तक देखा जाए तो आपका परफॉर्मेंस बहुत अच्छा था, लेकिन सेमीफाइनल में हार गई.
इस टूर्नामेंट के बारे में और खास करके पैराडाइज टीम के बारे में आप क्या कहेंगे? पैराडाइज तो पहले से बहुत बड़ी टीम है। हम लोग उन लोगों को हराने का ही सोचते हैं, क्योंकि बड़ी टीम को हराएंगे तभी अच्छा खेलेंगे। यस, ये स्पिरिट होना चाहिए। और देखा जाए तो अच्छी टीम बन रही है, रेगुलर आप खेल भी रही है। अगली टूर्नामेंट क्या कहेंगे अपने दर्शकों को और अपनी टीम को? हम लोग अभी सब प्लेयर और प्रैक्टिस पे आएंगे, क्योंकि सब प्लेयर प्रैक्टिस पे नहीं रहते, सब जॉब पे जाते। सबका जॉब रहता है, इसके लिए सब प्रैक्टिस करेंगे तो फाइनल मारेंगे। बेस्ट लक दूंगा आपको अगली टूर्नामेंट के लिए. अगदी बरोबर बोललात. प्रॅक्टिस मेकअप परफेक्शन. तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं. कोणत्याही क्षेत्रात असो तुमच्याकडे अनुभव असणं खूप गरजेचं आहे. जाऊया आपण मॅन ऑफ द सिरीजकडे. सर्वांची नजर एकाच खेळाडूकडे आहे. जिकडे फायनलमध्ये पॅराडाईज आहे तिकडे नाव घ्यायची गरजच नाही आहे. आन बान शान पॅराडाईज बोईसरची जबीर खान किंग ऑफ बॉक्स गेम बाहुबली आपल्याला पाहायला मिळते. 77 धावा आणि 5 विकेट पॉईंट्स टेबलमध्ये हायस्ट आपल्याला पाहायला मिळते. जबीर खान यांना आनंद भाऊ यांना मी विनंती करेल आणि धीरज सिंग यांना विनंती करेल आपण या. हे शूज आम्हाला धीरज सिंग यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. बघू शकतात. जबीर खान मॅन ऑफ द टूर्नामेंट. जबीर भाई याद है कुछ ये कौन से नंबर की है सीरीज? पता नहीं. बहुत सारे लिए मुझे लगता है साल भर में 10-12 तो हो जाती रहेगी. कैसा लगता है? मुझे लगता है काफ़ी सारे युवा खिलाड़ी आपने तैयार किए. किस तरह की प्रैक्टिस रहती है आपकी? एक्चुअली प्रैक्टिस हमारा बंद है. आज के तारीख में हमारे 9 होने के वांदे हैं. हमारे गांव का एक लड़का है जॉनसन, 2-3 टूर्नामेंट हमारे 9 होने के वांदे थे. वो बेचारा आया तो 9 हुआ. वो शूज़ में उसको देना चाहता हूँ. जॉनसन कम. हमेशा जबीर मैं देखा है कि आपको जो भी चीज़ मिलती है आपके पास पहुँचती नहीं. मोबाइल रहे, शूज़ रहे, तो इसी वजह से शायद आपसे उतना प्यार भी करते और टीम भी मजबूत रहती है. अगले मैच के लिए आपको मैं बेस्ट ऑफ लक दूंगा. इस टूर्नामेंट के लिए कुछ 2 शब्द. टूर्नामेंट तो काफ़ी अच्छा है. आज के तारीख में ग्रीनरी वाला ग्राउंड मेरे को लगता है धोड़ी पूजा का ही है और वो लोग ने काफ़ी मेहनत किया. 2 दिन पहले क्योंकि मंडप का ऑर्डर हमारा ही था. 2 दिन पहले विकेट का ठिकाना नहीं था, पर संकेत और नींबू ये लोग की जो टीम है उसने जो वर्कआउट किया और विकेट 1 नंबर बनाया. और पूरे कमिटी को थँक्स बोलूँगा. थँक्स डीजे. आणि बघू शकता शूज त्याने दिलेले आहेत या मुलाला. अगदी आपण बघू शकतात. जबीर खानसाठी टाळ्या होऊन जातात. दिलखुलास अगदी व्यक्तित्व आपल्याला पाहायला मिळते. आणि मी नाव घेतलं. थँक्यू डीजे मास्टर. देखा मैंने नाम लिया था लींबू, तब बहुत जन बोले लींबू नहीं श्रीनाथ, उसका नाम श्रीनाथ है. लेकिन जबीर ने भी लींबू ही बोला क्योंकि नींबू नाम से ही हम जानते हैं. ऐसा है. श्रीनाथ अच्छा नाम है. मेरा भी अच्छा नाम है प्रीतम, लेकिन गोट्या नाम से ही जानते. जाऊया आपण बक्षिसाकडे. सेकंड पारितोषिक नो डाउट बोईसर पैकर या. सेकंड पारितोषिक पूरी टीम आनी है, नहीं तो प्राइज नहीं देंगे. पूरी टीम आएगी तो प्राइज मिलेगा और ट्रॉफी मिलेगी. 10वां खिलाड़ी भी आएगा तो भी चलेगा, 11वां भी आएगा तो भी चलेगा. जोरदार तालिया बोईसर पैकर टीम के लिए. अगदी या अंडरम बॉक्स क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एका टीमने आपलं नाव उंचावर पोहोचवलंय, एक दरारा निर्माण केलाय. मी मान्यवरांना विनंती करेल, धीरज सिंग, कल्पेश गुरव यांना विनंती करेल या आपण आपल्या शुभ हस्ते सेकंड प्राइज. मेडल दिए जाएंगे. पहले मेडल दिए जाएंगे, उसके बाद मेडल पहना दो. सभी को मेडल पहना दो. मेडल, ट्रॉफी, प्राइज सब मिलेगा. अब जो सेमी में आ रहे वो देख रहे हैं, ये मिस कर रहे हैं हम. अगर हम जीते तो हमको भी यही मिलता. देखिए ये मेडल बाजार में 50 रुपये का मिल जाएगा, लेकिन उस मेडल की कीमत 0 रहेगी. अगर आप इस तरह जीतोगे तो ये घर में रखोगे तो आप बता सकते कि हम फाइनल में थे, हमने फाइनल में ये मेडल मिला है. ये रहा सेकंड प्राइज.
द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते ट्रॉफी आणि कॅश प्राइज 25,000. सरपंच चषक 2026 रनर अप टीम बोईसर पैकर बादशाह 11. जैसा नाम वैसा काम. इस कैप्टन बादशाह 11 का असं जमूल अच्छा बात करतायत, चांगला बोलतो जमूल, अगदी मराठी देखील खूप चांगले. जमूल कसं वाटलं खेळून आणि काय म्हणणार या प्रवासाबद्दल? खेळायला तर मजा आली इकडे आणि समोरचं आमचीच टीम आहे ते पण, आणि आम्ही हरतात त्यांच्याबरोबर. पुढच्या वेळी आम्ही जिंकू त्यांच्याबरोबर. यस यस यस, बेस्ट लक. चॅलेंज किए इस वक्त. आणि नो डाऊट अंतिम बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बक्षीस देण्या अगोदर मी या टीमला घडवणारे, या टीमला चालवणारे आणि पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांना विनंती केली 2 शब्द. जोरदार टाळ्या. टुर्नामेंटबद्दल बोलेल. टुर्नामेंट 1 नंबर झाली. आउटफील्ड चांगलं बनवलं होतं आणि सरपंचांनी या ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतलं आहे, त्यांचा मी धन्यवाद करेल. तुम्ही ही टुर्नामेंट बघितली असेल, आम्ही फायनलपर्यंत पोचलो, पण काही कसे प्लेयर असतात ते पडद्याच्या आड असतात. आज आम्ही फायनलपर्यंत पोचलो आहे तो एका पोरांमुळे. कोणी लक्ष नाही दिलं, त्यांनी 3 ओव्हरमध्ये एक सुद्धा बाउंड्री नाही खाली आणि आमच्या टीमला जिंकलं आहे. त्याचं नाव आहे तोसीर. मी पूर्ण श्रेय दे त्याला की या टुर्नामेंटचा मुख्य श्रेय त्याच्यामुळे. त्यांनी जर कडक बॉलिंग नाही टाकली असती तर आम्ही लहान टार्गेट ठेवू शकलो नसतो आणि मला वाटत नाही आम्ही जिंकलो असतो. थँक्यू व्हेरी मच. यस, युवा खेळाडूला इन्स्पिरेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे सरपंच साहेबांना विनंती करेल 2 शब्द आपण बोला. आनंद साहेब जास्त बोलत नाही, ते करण्यामध्ये विश्वास ठेवतात. आणि जाऊया फायनल पारितोषिकाकडे. त्या अगोदर कॅप्टनला मी विनंती करेल या स्टेजवर. पॅराडाईज टीम कॅप्टन विशाल. छोटा पॅकेट बडा धमाका. टॅप टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. टगीर शिवाय ओळखत नाही. एवढ्यापासून खेळताना बघितलं टगीरला आणि आज मात्र पॅराडाईज टीमचा हुकुमचा गोलंदाज झालेला आहे. टगीर, स्पर्धा खूप चांगली झाली, खूप चांगले खेळलात. अशी कोणती आठवण या मैदानावरची जी तुला आठवत असेल, खूप चांगला खेळ केला किंवा खराब खेळ झाला? आठवण अशी काय नाही मिळत. ह्या टुर्नामेंटला आम्ही जेव्हा जेव्हा जिंकलो आहे तेव्हा काटेकी टक्करच झालेली आहेत. याच्या पहिले पण YBCC बरोबर आमचे 3 बॉल 3 रन त्यांना निघाले नाही. आता पण मुरब्याबरोबर आम्ही 1 बॉल 1 जेमतेम जिंकलो. हे याचं काय नाही, याचं श्रेय पूर्ण टीमला आहे. टीम चांगली खेळली, जिंकलो. ह्याच्या पहिले आमचा खूप मोठा बॅड पॅच होता. या 23 वर्षात आत्तापर्यंत मला 12 वर्ष झाले टीममध्ये खेळताना आणि टीमला बनून ही 25 वर्ष चालू आहे. हे बॅड पॅच हे पहिल्यांदा आहे आणि हे बॅड पॅच आता आमचं निघालेलं आहे. आता सगळी पोरं आमची चांगली खेळतील, याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. यस, धन्यवाद. बेस्ट लक. अगदी आपण बघू शकतात. थांबायचं आहे आता, तुम्हाला प्राईजच घ्यायचं आहे. टीमला बोलवून घेऊया. या 2026 सरपंच चषक अंतिम विजेता संघ, चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळते पॅराडाईज बोईसर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पॅराडाईज बोईसरसाठी. आणि आनंदजी धोडी आलेले पाहुणे भाऊ सगळ्यांना मी विनंती करेल की आपण सर्व या सर्वांच्या शुभ हस्ते देऊया प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि ट्रॉफी. सर्वात पहिले मेडल दिलं जाईल. मेडल एकेकाला द्या. मेडल घ्या प्रत्येकाने मेडल. आणि आपण बघू शकतात यस, फर्स्ट क्रमांकाचं पारितोषिक, पहिला नंबर पॅराडाईज बोईसर. 50,000 कॅश प्राइज आणि सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि आज धन्यवाद. इथेच जर बघायला गेलं तर मी देखील धन्यवाद करतोय आनंदजी धोडी साहेबांचं, ऑर्गनायझर टीमचं. मला देखील समालोचन करण्याची संधी दिली
या स्पर्धेमध्ये, त्याकरता खूप खूप धन्यवाद. इथेच मात्र या स्पर्धेचं समाप्त होतं आहे आणि समाप्तीची घोषणा करतोय. अगदी व्यवस्थित जाताना कोणी घाई करू नका. भले रोडाला गर्दी नाही परंतु घाईत जाऊ नका. अगदी घरी आपले कोण वाट बघत असतात. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. चला व्यवस्थित जा घरी.